गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां. कृपाकटाक्षाची ये किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. सर्वप्रथम सद्गुरुनाथ महाराजांना साष्टांग प्रणाम. ज्ञानदेव माऊलींना साष्टांग प्रणाम. सर्व श्रोते मंडळींना यथा योग्य प्रणाम. आज आपण 15व्या अध्यायातल्या 450व्या ओवींपर्यंत आपलं झालंय. तिथून पुढे सुरू करू. तत्पूर्वी थोडं नाम घेऊ. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. तेच सांगतायत की मीच आहे सर्वत्र आणि माझ्याच सत्तेवर ही सगळी सृष्टी आहे आणि माझ्याच सत्तेवर जर आहे तर साहजिकच माझंच आहे, म्हणजे मीच आहे त्याच्यात. पण आता ते अर्जुनाला पुन्हा एकदा सांगता आहेत की तू आणि मी हे काही वेगवेगळं नाही, तू माझाच आहेस, मीच आहेस म्हणायला हरकत नाही. जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी. छान सांगतात त्याला. आता दृष्टांत देतात. पहिले ते सांगतात की बा अद्वैत आहे तुझं आणि माझं असं, आणि त्याच्यासाठी दृष्टांत देऊन सांगतात की जसा आरसा जवळ आला किंवा आपण आरशाच्या जवळ गेलो तर काय होतं, आपण आपल्याला पाहू शकतो. तसं आपण आपल्याला नाही पाहू शकत. आपल्याला आरसा असावा लागतो समोर. एकदा डोळ्यापुढे आरसा आला की आपण आपल्याला पाहू शकतो. आता इथे ते अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुना, शिरोमणी शब्द वापरलाय. अरे श्रेष्ठ अशा अर्जुना, आवडत्या अशा अर्जुना, तुला पाहिल्यावर मला असंच वाटतं आहे की मी आरसा पाहतो आहे. तैसा संवादिया तू निर्मळा, तू अत्यंत निर्मळ आणि सुंदर असा आहेस आणि मला तुझ्याशी संवाद साधताना मला असं वाटतं आहे की मीच माझ्याशी संवाद करतो आहे. हे फार छान आहे बरं, समजून घेण्यासारखं आहे की तैसा संवादिया तू निर्मळा. निर्मळ शब्द त्याच्यासाठी वापरला आहे. कसा निर्मळ आहे अर्जुन, म्हणजे जर आपल्याला ईश्वराशी एकरूपता हवी आहे, आहेच ती, हवी आहे नाही, आहेच, फक्त आपल्याला ती अनुभवाला नाही, आपण स्वतःला देह म्हणतो म्हणून. तर इथे अर्जुनासारखं आपण असायला पाहिजे, निर्मळ. कारण जर आपण निर्मळ असू तर देव आपल्याशी संवाद साधत असताना तो आपल्याला आपलंच रूप दाखवेल, म्हणजेच त्याचं स्वरूप आपल्यात किंवा आपलं रूप त्याच्यात. दोन्ही आहे. आरसा दिसतो तेव्हा काय होतं, आरशात आपलं प्रतिबिंब असतं किंवा आपण म्हणतो मी आरशात दिसते आहे, तसं इथे राहील.
आणि म्हणून त्याला निर्मला शिरोमणी असा शब्द वापरला. श्रेष्ठ अर्जुन आहे. कसा आहे अर्जुन? आवडता अर्जुन आहे. त्याच्यासाठी म्हटलं की अरे तुला तुझ्याशी संवाद साधताना, तुझ्याशी आता मी तुला हे जे समजावून सांगायचं आहे ते सांगत असताना मला तुझ्याशी बोलताना मला काय वाटतं आहे की जसं आरशात मी माझा मलाच पाहतोय असं मला तुझ्याकडे पाहून वाटतं आहे. असा तू निर्मल आहेस, शुद्ध अंतःकरणाचा आहेस, म्हणून माझंच प्रतिबिंब मला तुझ्यात दिसतं आहे किंवा तू माझ्या रूपच आहेस हे मला दिसतं आहे. तुवा नेणोनी पुसावे मग आम्ही परिसवू बैसावे, तो का हा पांडू नव्हे सोयरिके सोयरेसे. आता हे फार छान पुन्हा अर्जुनाचं कौतुकच करतायत. ते म्हणतात की अरे असं नाही आहे काही की तू मला विचारावं मोठ्या प्रयत्नांनी की मला सद्गुरुनाथा मला हे समजावून सांगा, असं नाही आहे. मला मग मी मोठ्या कौतुकाने की बरं चल तू विचारतो आहेस ना, मग मी आता तुला मी समजवतो, ये एकदाचा इथे, असं वगैरे नाही आहे. हा गुरुभाव नाही आहे. मला तुला असं समजावून सांगतो आता ये असं नाही आहे. मला प्रेमाने तुझ्याशी गप्पा माराव्याशा वाटतात. हा प्रेमाचा भाग आहे की तू पुसावेस आणि मी सांगावे. कसं असतं, आई कशी मुलाला, आईने काही विचारलं, आईला मुलाने काही विचारलं तर ती त्याला समजवते. तिला लहान असताना तिला माहीत असतं की ह्याला फारसं काही कळत नाही, तरीही ती प्रेमाने हा बघ बाप्पा कर, जय जय कर असं करून तीच त्याचे दोन्ही हात जोडते. त्याला त्याच्या वतीने आपणच त्याचं डोकं खाली करते. हे सगळं जे करते हा अत्यंत प्रेमाचा भाग असतो. अगदी तसं इथेच अर्जुनाला ते म्हणतात की अरे तू मोठ्या प्रयत्नांनी मला विचारावेस आणि मी मोठ्या चला आता एवढं मिन्नत करतोय तर मी तुला सांगतो, असं काही नाही आहे रे बाबा. अर्जुना तू हा सगळा प्रेमाचा भाग आहे. तू मला विचार आणि मी तुला सांगतो, अत्यंत प्रेमाने सांगतो. ऐसे म्हणून आलिंगिले कृपा दृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलुले अर्जुनासे. असं म्हणून देवानी अत्यंत प्रेमाने त्याला आलिंगन दिलं, कृपेनी त्याच्याकडे पाहिलं अत्यंत प्रेमाने आणि मग अर्जुनाला ते म्हणतात की हे अर्जुना ऐक, पै दोही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. काय सुंदर आहे की अरे दोन ओठांनी, बोलायला दोन ओठ असतात पण शब्द एकच निघतो. चालणं दोन पायांनी असतं पण चालण्याची क्रिया ही एकच असते. तसंच आहे बाबा आपलं दोघांचं की नावाला द्वैत आहे पण त्याच्यातनं जी क्रिया आहे ती एकच आहे. तू विचारावेस मी सांगावे, पण दोन्हीचं ऐक्य आहे, ते अबाधित आहे, त्याच्यात काही फरक नाही आहे. एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एक अर्थाते, सांगते पुसते ते येथे दोन्ही एक. म्हणूनच या अर्थाने मी जे सांगतोय ना अर्जुना तुला, ते हेच की सांगणं आणि पुसणं हे दोन्ही एकाच अर्थाचं आहे रे बाबा. तू विचारल्यासारखं कर आणि मी तुझी समजूत घातल्यासारखं करतो, पण तरीही आपल्याला आतून ऐक्य जे आहे ते आता अनुभवाला आलेलं आहे. अर्जुन पण यावेळेपर्यंत चांगला ज्ञाता झालेला होता म्हणून ते असं त्याला म्हणतात. ऐसा भुलला देवो मोहे अर्जुना ते आलिंगुनी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे. खूपच गोड आहे की असं हे बोलून झाल्यावर आता देवाला अर्जुनाविषयी इतकं प्रेम दाटून आलेलं आहे की सहज त्यांनी त्याला आलिंगन दिल्यामुळे, जवळ घेतल्यामुळे या हृदयीचे त्या हृदयी घातले जे म्हणतात ना, तसा प्रकार व्हायला लागला. आणि म्हणून मग ते थोडेसे घाबरले की अरे खरंच जर ऐक्य झालं तर कोण युद्ध करेल, आणि युद्ध तर झालंच पाहिजे. म्हणून ते बिहाला थोडे घाबरले. आणि हे आवडी हे काही अशी आवड बरोबर नाही आहे बरं, असे ते स्वतः सांगतात की हे काही बरोबर नाही आहे. मी त्याला जर असं आलिंगन देऊन स्वतःच सामावून घेतलं तर मग कसं होणार. जाले इक्षू रसाचे ढाळ परी लवण देणे की डाळ, हे संवाद सुखाचे रसाळ नासले थिते. आता इथे पुन्हा दृष्टांत देतात की अरे हे आलिंगन देणं खरं रसाचं खूपच गोड आहे, पण तरीही कसं आहे की झाले इक्षू रसाचे ढाळ. आता उसाचा रस काढला आणि त्याचं गूळ तयार केला, गुळाची ढेप तयार केली. आता ह्या गुळाची ढेप जेव्हा तयार केली तर ती गुळाची ढेप खाण्यासाठी जर मी त्याच्यात लवण थोडंसं मीठ घातलं त्याची चव वाढवायला, असं का बरं म्हणतायत की ठीक आहे कुठलीही गोष्ट खाण्यासाठी चव लागण्यासाठी मिठाची आवश्यकता असते हे आपल्याला माहिती आहे,
पण तेच मीठ जर मी गोड असलेल्या गुळाच्या ढेपेत मिसळलं आणि मग ते गोड मी तो खायचा प्रयत्न केला किंवा खाल्ला, तर त्याचं मिठाने त्याची चव वाढणार आहे का त्याची चव खराब होणार आहे? तसंच हे आहे, संवाद सुखाचा रस आपल्याला घ्यायचा आहे, तर आपलं एकत्व होऊन चालणार नाही आहे. हे गोडी जी आपली बोलण्यातला आनंद जो आहे तो नासून जाईल, तो नाहीसा होईल आहे. हे इथे श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःशी बोलतात, अर्जुनाला नाही सांगत, स्वतःला म्हणतात ते. आणि म्हणून हे द्वैत मला ठेवायलाच पाहिजे. जसं तुकाराम महाराज म्हणतात की नाही देवाला, की देवा तू मी भक्त आणि तू देव ऐसे करी, कारण हे असंच पाहिजे मला. कारण तुझ्याशी भक्तीचं प्रेमाचं जे नातं आहे ते मला हवं ना. मला तुझ्याशी ऐक्य मला झालं तर कसं होईल माझं? मी कसं तुझी पूजा करणार, कसं तुझ्याशी बोलण्याचा आनंद मिळवणार? म्हणून अंतरीच्या आतमध्ये मला नक्की तुझ्याशी ऐक्य आहे हे मला माहिती आहे, पण मला लौकिकात मात्र मला तू कसा पाहिजेस? देव म्हणून माझ्या सामोरीच पाहिजेस. तसंच हे सांगतात की जरी मला तुझं आणि माझं ऐक्य खूप चांगलं आहे, तसं जसं जेवणासाठी मीठ खूप आवश्यक आहे, पण जर गोडमध्ये जर मीठ मिसळून टाकलं तर त्याची चव खराब होईल आहे. तसं हे होण्याची आहे, म्हणून आपण थोडं लांबच राहिलेले बरं. आधीच आम्ही यया काही नर नारायणा सिने परी आता झिरो माझा ठाई वेगू हा माझा. ते सांगतात की अरे हो, नर आणि नारायण हे वेगळे नाहीत, हे आपल्याला आधी माहिती आहे. आधी आपण हे झालेलं आहे आपलं, पण झालेलं आहे म्हणजे आपल्याला कळून आलेलं आहे. पण तरीही तू माझ्या ठाई पूर्ण होऊन जावास, एकत्र होऊन जावास, एक रूप एक रस व्हावास, हे नको. वेगू हा माझा, हे असं बरोबर नाही. म्हणून ते लगेच त्याच्यापासून थोडेसे दूर पण होतात. हा माझा आवेग जो आहे तुझ्याशी मिसळून जाण्याचा, तुझ्याशी होण्याचा, तो काही बरोबर नाही आहे. आधीचं ऐक्य आहे नारायणाचं, हे असू दे, पण आता मला तुझ्यापासून दूरच राहायला पाहिजे. इथे एक टीप दिलेली आहे की एकदा ह्याच्या आधी केव्हा तरी खूप आधी ब्रह्मावर्त ठिकाणी, ब्रह्मावर्त नावाच्या एका वनात अर्जुनाने आणि श्रीकृष्णाने एकत्रित ध्यानधारणा वगैरे केली होती, असं इथे टीप दिलेली आहे माहिती म्हणून. इया बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा, पैगा तो तुआ कैसा प्रश्न केला. आणि आता लगेच लक्षात येतं, आता श्रीकृष्णाला हेही लक्षात येतं की आपण थोड्या वेळ त्याला आलिंगन दिलं होतं, तर हा बहुतेक आपल्यात समावला असेल आहे, म्हणजे ह्याची बुद्धी मन हे विरून गेलं असेल आपल्या ठिकाणी. मग असं होता कामा नये, म्हणून त्याची बुद्धी त्याच्या जागेवर येण्यासाठी श्रीकृष्ण त्याला विचारतात की अरे वीर अर्जुना, वीरेशा, तू मला सांग बरं की तू मला काय प्रश्न विचारला होतास, कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुला माझ्याकडनं अजूनही हवं होतंस, हे सांग बरं, असं म्हणून त्याला भानावर आणतात. मग भानावर आलेला अर्जुन पुन्हा विचारतो. जो अर्जुन कृष्णी विरत होता, तो परतोनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐकू आला. आणि असं श्रीकृष्णाने त्याला विचारल्याबरोबर अर्जुन श्रीकृष्णामध्ये विलय पावत होता, सामावून जात होता. तो त्यांनी आपल्या बुद्धीला मागे खेचलं आणि परतोनी मागुता पुन्हा जीवभावावर येऊन, पुन्हा अर्जुन भावावर येऊन त्यांनी आठवण केली की काय बरे मी प्रश्न तुम्हाला विचारत होतो आणि हेच श्रीकृष्णाला आता विचारतो आहे, तर मला आता पुन्हा तो प्रश्न सांगितला पाहिजे. असं म्हणून अर्जुन पुन्हा आपल्या बुद्धीला चालना देतो आहे की काय बरे मला विचारायचं होतं. येथ सद्गदे बोले अर्जुने जी म्हणितले, निरूपाधिका आपुले रूप सांगा. आता अर्जुनाचे पहा बरं, अष्टसात्विक भाव जागृत होऊन सद्गतीत झालेला आहे. तो सद्गदी शब्द वापरला आहे, तो सद्गदित झालेला आहे. त्याला बोलणं तितकंसं सुचत नाही आहे. त्याला आता तो जी म्हणतो आहे, हो हो, आणि आपली बुद्धी सामान्य करायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या सद्गदित भावात त्याच्या तोंडून हे निघतं आहे की देवा, निरूपाधिक आपलं रूप काय आहे ते मला सांगा, असं मी तुम्हाला विचारत होतो, हे मी जाणू इच्छितो. इथे सद्गद बोले हा शब्द खूप छान आहे. आता पहा बरं, असं होतं कधी कधी की आपण एखादा
कुठे देवळात जातो किंवा एखाद्या ठिकाणी जातो किंवा अगदी हा ग्रंथ घेतो किंवा यासारखा दुसरा एखादा ग्रंथ घेतो किंवा एखादा कोणी सांगणारा असतो, भगवद्गीता वाचत असतो, जप करत असतो, एखाद्या वेळेस आपली वृत्ती अत्यंत शांत होते आणि नंतर जेव्हा आपण भानावर येतो, ती वृत्ती शांत झाल्यावर एक अनामिक आनंद आपल्याला तेव्हा मिळालेला असतो. त्या आनंदाच्या भावाने इतके भावभोर आपण झालेलो असतो की त्या क्षणाला आपल्याला बोलत असताना आपल्याला स्थळाचं, काळाचं, कशाचं भान नसतं, स्वतःचं तर बिलकुल भान नसतं. ते इथे अर्जुनाच्या रूपाने देवानी सांगितलं आहे की असं आपल्याला होत राहणार आणि त्याच्यात बस तोच आहे हे लक्षात येणार. यया बोला जो शारंगी तोची सांगावया लागी उपाधी दोही भागी निरूपित असे. आणि असं म्हटल्यानंतर शारंगी, इथे शारंगी शब्द श्रीकृष्णासाठी वापरला आहे. तो शार्ग नावाचं एक धनुष्य त्याच्या हाती असायचं म्हणून शार्गी शब्द वापरला आहे. तर शार्ग नावाचं धनुष्य धारण करणारा असा जो श्रीकृष्ण आहे तो सांगावयाला लागला आणि तो म्हणाला की मी आता तुला पहिले उपाधी हे सांगतो. की निरुपाधिक त्यांनी विचारलं पण देव त्याला मी पहिले उपाधी काय आहे हे मी तुला सांगतो. आणि उपाधी आणि निरुपाधिक असे दोन्ही भाग सहजच सांगितले जातील आहेत. पण सुरुवाती पहिलं निरूपण मी कशाचं करतो? उपाधीचं करतो. आता आपल्याला पण वाटतं की अरे असं कसं निरुपाधिक विचारतोय तो आणि श्रीकृष्ण उपाधी काय बरं सांगतोय. तर इथे लगेच त्यांनी एक दृष्टांत पण दिलाय. पुसिलिया निरुपाहित उपाधी का सांगे येथ हे कोणाही प्रस्तुत गमे जरी. हे असं कसं काय की विचारलं तर होतं निरुपाधिक आणि हा तर श्रीकृष्ण म्हणतो की मी उपाधीचं सांगतो. हे कसं काय बा, हे मला नाही गमे जरी हे कसं काय आवडतं आहे श्रीकृष्णाचं सांगणं, असं कसं होतं आहे. जरी आम्हाला पटत असलं, तू काहीही सांगितलंस तरी आम्हाला ते आवडणार आहे. हा श्रीकृष्णाचा सांगण्याचा जो काही आहे तो कुठलाही भाव असू दे, अर्जुनाला तो आवडणारच आहे. पण तरीही कोणाही प्रस्तुत गमे, हे जरी तू काही सांगितलं तरी मला आवडणारच आहे, अर्जुनाचा भाव आहे. पण तरीही अर्जुनाला वाटतं की मी तर तुला निरुपाधिक विचारलं होतं, तू तर मला उपाधी सांगतो आहेस. तरी ताकाचे अंश फेडणे याची नाव लोणी काढणे चोखची शुद्धी तोडणे कीडची जेवी. फार सुंदर आहे, इथे दृष्टांत दिला आहे, गोड आहे अगदी. की जेव्हा ताक काढून टाकलं दह्यातनं तेव्हा लोणी हातात पडतं. पण आपण काय म्हणतो? लोणी काढायचं आहे, लोणी काढायचं आहे. आपण असं नाही म्हणत की ताक वेगळं करायचं आहे. तसला हा प्रकार आहे की जर लोणी हवं असेल तर दही घुसळून, लोणी म्हणजे श्रेष्ठ वस्तू, ताक म्हणजे काय म्हणतात ना, उरलेलं आहे ते, कुणी घ्या नका घेऊ, त्याला काही किंमत नाही. लोणी मात्र कसं आहे, सार आहे त्याच्यातलं. तसं उपाधी काढून टाकली की सार जे उरणार आहे ते निरुपाधिक उरणार आहे. मग ते निरुपाधिक मी सांगतो असं नाही म्हणत. ते काय म्हणतात की मी लोणी दही घुसळायला सांगतो, मी दही घुसळतो आणि ताक वेगळं काढतो. म्हणजे सहज तुझ्या हातात काय सापडेल? लोणी सापडेल. अगदी त्या पद्धतीने की मी सहजच उपाधी सांगतो. कारण आपल्याला दृश्याचा अनुभव आहे, आपल्याला उपाधीचा अनुभव आहे, म्हणून ते सांगतात की मी पहिले उपाधी सांगतो, ते काढल्या गेलं की जे उरेल ते निरुपाधिक असेल आहे आणि तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून आपण म्हणतो की नाही की आत्मतत्व तर आपल्या ठिकाणी आहेच आहे. ते काही आपल्याला कुठून आणावं लागत नाही, ते कुठून बाहेरनं दाखवावं लागत नाही. निरुपाधिक तर आपण आहोतच आहोत. मग आपल्याला जर निरुपाधिक आपण आहोत तेच जाणून घ्यायचं आहे तर आपण काय करायचं आहे? आपण फक्त उपाधी बाजूला काढायची आहे. म्हणून श्रीकृष्ण पहिले उपाधी सांगतो की काय काढून टाकायचं? म्हणजे जे आहे ते आहात आहे, राहीलच तुमच्याकडे. जे तुम्ही आहात ते तर राहणारच आहे. म्हणून इथे सांगितलेलं आहे की मी तुम्हाला काय करतो? निरुपाधिक सांगायचं आहे तुम्हाला, पण त्यासाठी मी पहिले तुम्हाला उपाधिक सांगतो, औपाधिक सांगतो. ह्याच्यासाठी आणखीन एक दृष्टांत दिलाय. बाबुळीची सारावी हाते परी पाणी तव असे आयते अभ्रची जावे गगनते सिद्धचिकी. आता इथे छान सांगतात की पाणी तर तिथे असतंच असतं. वर शेवाळं आलेलं आहे, ते शेवाळं हाताने सारून टाकलं
तर पाणी तिथं आयतं मिळणारच आहे, कारण ते असणारच आहे. पाणी घेण्यासाठी तिथे पाणी निर्माण नाही करावं लागणार आहे, कुठून आणावं नाही लागणार आहे, ते तिथे असतच आहे. फक्त ते दिसत नाही, कारण वर शेवाळ आहे. शेवाळं बाजूला केलं की पाणी. अगदी तसं ज्ञानरूपता आपल्या ठिकाणी आहेच आहे, फक्त अज्ञान पुसून टाकलं की आहे. तसंच इथे सांगतं की अभ्रची जावे गगनते सिद्धची का, म्हणजे आकाशात आभाळ आलेलं आहे, ते दूर झालं की आकाश आहेच आहे. त्याचप्रमाणे वारा आहेच आहे, तो आकाशाच्या ठिकाणी स्थिरावलेलाच आहे. फक्त तो झुळूक रूपाने दिसत असेल तर वेगळेपणाने दिसतो आहे, नाही तर तो जिथे असायला पाहिजे तिथे आहेच. तसंच अगदी आपल्या ठिकाणी ज्ञान आहेच आहे, फक्त आपण अज्ञान पांघरलेलं आहे. फक्त आपण उजेडाकडे पाहत नाही आहे, आपण अंधारात डोळे लावून बसलो आहे. तेवढंच फक्त बाजूला करायचं आहे. वरील गोंडाळाचा गुंडाळा, वरील कोंड्याचा गुंडाळा झाडूनी केलिया वेगळा, कणू घेता विरंगुळा असे काही. तिसरा दृष्टांत की कोंडा आहे, धान्याच्या वर कोंडा आहे. आता त्या कोंडा जर झाडून काढून टाकला तर तो आतमधला जो धान्याचा कण आहे, धान्याचं बीज जे आहे ते विरंगोळा, ते गोळा करता येतं. भुसकट उडवून गेलं की संपलं. वरचं भुसकट काढून टाकलं की आतला जो गाभा आहे तो धान्याचा आहेच आहे. तैसे उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता, ते कोणतेही न पुसता निरुपाधिक. अगदी याच पद्धतीने उपाधी ही जी वर आहे, उपहित झालेली आहे, वर दिलेली आहे, तिला काढून घेतलं, तिला जाणून घेतलं. ती एकदा जाणून बुजून समजून ते कोणातेही न पुसता, ते जर कुणाला न विचारता आपल्याला कळलं आणि ते बाजूला पडलं की सहज निरुपाधिक आहे. म्हणजेच काय की मला कुठूनही आणायचं नाही आहे, हे माझ्या ठिकाणी आहेच आहे. ईशरूपता, ब्रह्मरूपता हे जीवाच्या ठिकाणी आहेच आहे. फक्त तो काय करतो, मी जीव आहे, मी वेगळा आहे असं म्हणून तो अज्ञानात असतो. त्याचं हे एवढं नाहीसं केलं की संपलं. तेच इथे सांगता येते की काय करणार आहे की अरे म्हणून मी तुला उपाधी सांगतो, कारण ती नाहीशी केली की निरुपाधिक तू आहेसच. जैसे न संघणेवरी बाळा पतीसी रूप खरी, बोलू निमालेवरी पणेवीवरी अर्चताते. आता हे आणखीन एक छान सोपंसं दृष्टांत दिलं आहे की एखादी नवीन नवरी असते आणि तिचा पती कुणी एखाद्या वृद्ध स्त्रीनी किंवा कुणी तिला विचारला की का गं कुठे आहे तुझा पती. आता 2-4 लोक तिथे उभे आहेत किंवा 2-4 आणखीन एक गोतावळा आहे. आता त्याच्यामध्ये ती नवीन लग्न झालेली नवरी लाजते, ती काही तोंडाने नाव घेत नाही असं. मग आता जाणती जी असते ती तिला म्हणते की हा आहे का गं, ती अशी हळूच मान नाही करते. मग तो दुसरा आहे का गं, तरी पण ती नाही, हळूच मान हलवते. आणि एखादा पुन्हा असं सांगत असताना हा आहे का गं, की तो तिचा नवरा असतो, तर ती काही हो म्हणत नाही. ती काय करते, लाजते, मान खाली घालते, डोळे खाली घेते आणि भुईकडे पाहत वगैरे वगैरे. हे सगळं इथे अर्चताते ह्या एका शब्दाशी आलेलं आहे की ती तिच्या आविर्भावावरनं ओळखायला येतं की हा हिचा नवरा आहे. ती शब्दांनी सांगत नाही. आता त्याच्यासाठी काय केलं वृद्ध स्त्रीने, तिला विचारलं कोणचा आहे तुझा पती, ती काही बोलत नाही. हा आहे का, तो आहे का, म्हणजे जो नाही आहे तोपर्यंत विचारत राहिला, जो आहे तिथे संपलं. तसंच जो नाही तिथपर्यंत उपाधी सांडायची, उपाधी सांडली की संपलं, जे आहे ते आहेच आहे. अशा पद्धतीने जे काही आहे आपण बोलण्यातनं शब्दातनं सगळं समजून घ्यायचं आणि मग त्या सगळ्याचा बाध करायचा. बाध झालं की जे उरलेलं असतं ते नित्य असतं, ते सत असतं, ते असतची असतं. पै सांगणे या जोगे नव्हे, तेथीचे सांगणे ऐसे आहे, म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे बोलीजे आधी. आता लक्ष्मीचा पती म्हणजेच श्रीकृष्ण काय म्हणतो की हे कसं आहे अर्जुना, हे सांगणं जे आहे ना ते शब्दांमध्ये मावणारं नाही. आता पुन्हा आपल्याला सगळ्या श्रुती माऊलींच्या उपनिषदांच्या ओव्या आठवतात. उपनिषदांमधल्या श्रुती, ओवी नाही, उपनिषदांमधल्या श्रुती आठवतात आपल्याला. काय आठवतात
म्हणतात ना की हे जिथे अप्राप्य मनसासह सगळ्या मनासकट सगळ्या इंद्रिय जिथे शांत होतात, शमतात, जिथे मागे पडतात, बुद्धी सगळं काय होतं, थांबून जातं, शांत होऊन जातं. आणि असं जेव्हा होतं, सांगणे या जोगे नव्हे, हे सांगण्यासारखं नाही आहे, शब्दांमध्ये बांधता येत नाही, फक्त शब्दांमधनं त्याची कल्पना येते आणि शब्द खुंटतात, सांगणं शांत होऊन जातं, माझं बोलणं शांत होतं, असं श्रीकृष्ण सांगतो. मी जे काही तुला सांगतो आहे ते सांगणं माझं शांत होतं, अनुभवरूपता येते तुला, त्या सांगण्यातनं तुला अंदाज येतो आणि सहज तू निवांत होऊन जातोस. तुझं ते निवांत होणं आहे ना, ते शब्दात नाही सांगता येत. पुन्हा म्हणून येथीचे सांगणे आहे हे जे मला तुला सांगायचं आहे ना अर्जुना, ते उपाधीच बद्दल मी बोलू शकतो, कारण उपाधीबद्दल मी सांगता येतं, शब्दांमध्ये मावतं ते. आणि जसं आपण नेती म्हणतो की हे ते नाही आहे, हे ते नाही आहे, असं. जसं आता ती पोरगी सांगते, नववधू तोंडाने बोलत नाही पण ती नाही आहे असं म्हणते, तसंच इथे आहे. आणि ह्याच्यासाठी पुन्हा एक खाली दृष्टांत दिलाय. पाडिव्याची चंद्ररेखा, निरुता दाखवाया शाखा, दावी जे तेवी औपाधिका, बोली इया. हे बोलणं अगदी तसंच आहे की फक्त तिकडे खून करण्यासारखं आहे आणि मग तुमचं तुम्ही अनुभवा, तुमचं तुम्ही पहा, तुम्ही त्याच्यात मिसळून जा. तुम्ही पण शेष राहणार नाही बोलण्यासाठी आणि मी तर नाहीच नाही, असं इथे सांगतो. ह्याच्यासाठी खालच्या ह्या एका ओवीत दृष्टांत दिलाय काय, की पाडव्याची चंद्ररेखा जे पाहायची असते तेव्हा आपण गच्चीत जातो. मग आपण काय करतो, आपल्याला दिसली, अरे दिसली, मग कुठे आहे दुसरी कोणीतरी विचारतं किंवा आपल्याला कुणाला तरी दाखवायचं असतं, ती पहा. मग आता तिला कोणत्या दिशेला पाहायचं, कुठे पाहायचं, मग असं आपण हात करतो, हाताने काही दिसत नाही, मग आपण म्हणतो ते बघते झाडा, तिथे एक फांदी आहे ना, की निरुता दावावया शाखा. मग आपण त्या शाखे, हे बघ त्या झाडाचे, ही मोठे झाड दिसतंय ना, ह्याची ही फांदी आहे बघ, ही ज्या बाजूला संपते आहे ना त्याच्यावरच दिसते ती. आता वास्तविक पाहता झाडाची फांदी पृथ्वीच्या तळावर असते, तिचं आणि त्या चंद्ररेखेचं अर्थार्थी संबंध नसतो, जवळपास सुद्धा नसते ती, पण दाखवायला उपयोगी पडते की नाही आपल्याला नक्की माहिती आहे की हे दाखवायला नक्की उपयोगी पडते. आपण असंच सांगतो, हे बघ ते संपताय की नाही, ते तिथेच आहे, ती अगदी तिथे पहा, आणि दिसते तिला, तेच इथे आहे. सांगतात की बोली इया, हे असं बोलणार रे माझं अर्जुना, असं श्रीकृष्णाला ते समजावून सांगतात. श्रीकृष्ण त्याला असे समजावून सांगतात. पुढे आता 16वा श्लोक. मग तो म्हणेगा सव्यसाची, पै इये संसार पाटणीची, वस्ती सावियाटाची दुपुरुषी. अरे अर्जुना, या संसाररूपी गावात, पाटण म्हणजे शहर, गाव, या संसाररूपी गावात, शहरात ही वस्ती करून 2च पुरुष राहतात. या वस्तीमध्ये कोण राहतं, या शहरामध्ये 2 पुरुष राहतात. जैसी आवघाची गगनी, नांदते दिवो रात्री दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची. तर जसं आकाशात फक्त 2च गोष्टी राहतात, एक तर दिवस नाही तर रात्र, त्याचप्रमाणे या संसाररूपी प्रपंचरूपी राजधानीत म्हणजेच या देहात 2च राहतात. काय, एक क्षर आणि एक अक्षर, एक औपाधिक एक निरुपाधिक, एक ज्याला नाव आहे तो आणि एक ज्याला नाव गाव काहीही संभवत नाही तो, असा. जैसे आवघा, हे रात्रंदिवस जसं आकाशात आहे तसं हे आहे. पुढे, आणि काही तिजा पुरुषू आहे, परी तो या दोहीचे नाव नस आहे, जो उदेला गावेसी खावे दोही ते या. ही ओवी नीट समजून घ्या, ही थोडीशी जरा काय म्हणतो ना मेघ आहे ह्याच्यात एक, तसं आहे इथे. काय म्हणतात की आणखीन एक तिसरा पुरुष पण आहे बरं का, असं श्रीकृष्ण त्याला सांगतायत. आता